आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. जबाबदार आणि अतिशय आशावादी असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय कोल्हेताईंच्या मार्गदर्शनाखाली आपण आज ही कोपरगावची निवडणूक लढवित आहोत. तरी आज आम्ही दोघं उमेदवार जे आहोत त्यात माझी पत्नी जी आहे हे मला सांगायला आनंद वाटतो की कोपरगावातल्या कोल्हे पार्टीचे 30 आणि समोरच्या पार्टीचे 30 आणि बाकीचे इतर अशा सर्व उमेदवारांमध्ये, महिला उमेदवारांमध्ये सर्वात जास्त शिक्षण तिचं झालेलं आहे. तिचं BSc मायक्रोबायोलॉजी, MSc बॉटनी, BEd आणि त्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी एवढं तिचं शिक्षण झालेलं आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की कोपरगावातली आपली जी भागचंद माणिकचंद इंग्लिश मीडियम स्कूल आहे ही तिने चालू केलेली आहे. आणि पहिले 2 वर्ष ती मुख्याध्यापक होती, प्रिन्सिपल होती त्या शाळेचे. सर्व शाळेची घडी ही तिने बसवून दिलेली आहे. तर आपला हा कोपरगावातला प्रभाग क्रमांक 7 जो आहे हा खरा तर कोपरगाव शहराचा आत्मा आहे. कोपरगाव शहराची प्रमुख बाजारपेठ आणि कोपरगाव शहरातला सगळ्यात जुना भाग हा प्रभाग क्रमांक 7 आहे आपला. आणि या प्रभाग क्रमांक 7 मध्ये बबलू भाऊ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही इथले जाणकार आहात की प्रभाग क्रमांक 7 मधली जी हवा गावात फिरते त्याच्यावर गावाचं भविष्य ठरतं. त्यामुळं आत्तापर्यंत कोपरगावच्या राजकारणामध्ये 1947 पासून प्रभाग क्रमांक 7 ची सर्वात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि या आपल्या प्रभाग क्रमांक 7 मधून स्वर्गीय जंगूशेठ अजमेरे असो किंवा स्वर्गीय माधवराव आप्पा असो यासारखे आपल्याला त्या काळी नगराध्यक्ष लाभले, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. कोपरगावचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष माधवराव आप्पा आढाव असतील, यांनी 15 वर्ष नगराध्यक्ष पद भोगवलं. आणि जंगूशेठ अजमेरे असतील, यांनी 10 वर्ष कोपरगावचं नगराध्यक्ष पद भूषविलं. आपल्याला माहिती आहे की आमचे आजोबा कैलासवासी जंगूशेठ अजमेरेंच्या काळामध्ये 1960 साली जे रस्ते सिमेंटचे झाले त्यावेळेस अशी सिमेंटचे रस्त्यांची कल्पना कोपरगावातच काय महाराष्ट्रात, भारतात सुद्धा नव्हती. परंतु त्यांनी कोपरगाव सारख्या गावामध्ये सिमेंटचे रस्ते करून दाखवले. आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की त्यांच्या कारकिर्दीमध्ये बनविलेले रस्ते आजही तसेच्या तसे आहे. म्हणजे अशा प्रकारचे ज्यांनी खरं समाजासाठी जे योगदान दिलं, काम केलं, अशा परिवाराचे, अशा कुटुंबाचे आम्ही सदस्य आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि त्यांनी जे समाजकारणाची परंपरा चालवली तीच परंपरा पुढे चालवण्यासाठी आज आम्ही विवेक भैयासारख्या तरुण, तरफदार आणि अतिशय चांगलं विजन असणाऱ्या नेतृत्वाखाली ही लढाई लढण्याचं ठरविलं आहे. त्यामुळं माझं तुम्हाला आव्हान आहे की आमच्यासारख्या सुशिक्षित उमेदवारांना जर तुम्ही निवडून दिलं तर इथून पुढचा काळही आम्ही आमची कुटुंबाची जी समाजसेवेची परंपरा आहे ती परंपरा चालू ठेवू. आम्ही 90% समाजकारण आणि 10% राजकारण हे कोल्हे परिवाराचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्यालाच आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. आपलं कोपरगाव आणि आपला प्रभाग क्रमांक 7 हा कसा जास्त चांगला होईल, याची कशी चांगली वाढ होईल याचं आमचं विजन आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
की प्रभाग क्रमांक 7 मध्ये कोपरगावची मुख्य बाजारपेठ आहे. कोपरगावातली सर्व मोठमोठी दुकानं असो, बँका असो, सरकारी इमारती असो, शाळा असो, हे सगळं प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे. त्यामुळं जोपर्यंत प्रभाग क्रमांक 7चा विकास होणार नाही तोपर्यंत कोपरगावचा विकास होणार नाही. त्यामुळं आमची ही जबाबदारी आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे की हा प्रभाग क्रमांक 7 आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोपरगावची बाजारपेठ मधला प्रभाग क्रमांक 7 मधला रहदारीचा विषय फार मोठा आहे. सगळ्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी पैसे खर्च करून दुकानी टाकलेले आहे, परंतु रहदारीमुळं आपल्या गावातल्या किंवा बाहेरून गावात येणाऱ्या लोकांना त्या दुकानीपर्यंत जाता येत नाही आणि त्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. म्हणून साध्या आणि सोप्या ऑड आणि इव्हन पार्किंग जर केली की आज रस्त्याच्या एका बाजूला तर उद्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अशी जर पार्किंगची व्यवस्था केली तर सर्व दुकानदारांपुढं सुटसुटीतपणा राहील आणि त्यांच्या दुकानीत ग्राहकांना जाता येईल, त्यांचा व्यापार वाढेल, ही आमची इच्छा आहे. दुसरं म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक जाम आणि हातावर पोट भरणाऱ्या लोकांची दुकानं ही प्रभाग क्रमांक 7च्या मेन रोडवर लागतात. परंतु त्यावेळेस अशी परिस्थिती होती की त्या रहदारीमुळे बिचाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही धंदा करता येत नाही, त्यांच्यावरही नगरपालिकेचे लोक त्रास देतात, त्यांनाही व्यवसाय करता येत नाही आणि मोठ्या दुकानदारांनाही व्यवसाय करता येत नाही. ते एवढा पैसा खर्च करून माल भरतात दुकानीत, परंतु ग्राहकच त्यांच्या पुढे पोहोचू शकत नाही. परंतु सुदैवाने आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये अशा काही मोकळ्या जागा आहे की ज्याचा वापर आपण सणासुदीच्या काळामध्ये हॉकर झोन निर्माण करण्यासाठी करू शकतो. आणि जर ते आपण हॉकर झोन निर्माण केले तर छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत सुद्धा ग्राहक अतिशय सहजतेने जातील आणि छोट्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, ठेल्यावाल्यांना त्रास होणार नाही आणि त्यांचा व्यापार तिपटीने वाढेल. आणि शिवाय मोठे जे दुकानदार आहे ज्यांनी एवढा पैसा भांडवल लावलंय त्यांच्यापर्यंत पण बाहेरगावचा ग्राहक आणि गावातला ग्राहक सहजपणे जाऊ शकतो. म्हणजे छोट्या छोट्या संकल्पना जर आपण योग्य पद्धतीने वापरल्या तरी आपल्या अडचणी दूर होऊ शकतात, याची जाणीव आम्हाला आहे आणि याचा अभ्यास आम्ही करून ठेवलेला आहे. 2-2:30 वाजता घरी जायचो, आंघोळ करायचो आणि मग आमच्या लहान मुलीला हातात घ्यायचो. अशा प्रकारचा सेवा धर्म आमचा आहे. आणि बबलू भाऊ, मी आधीच डिक्लेअर केलेला आहे की इथून पुढं महिन्यातल्या 2 दिवस दुपारी मी इथं फ्री ओपीडी ठेवणार आहे आणि त्याचा तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या आरोग्यासाठी निश्चित वापर होईल याची मला खात्री आहे. तरी तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो की आमचे प्रभाग क्रमांक 7चे आपले दोन्ही सुशिक्षित उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे पराग संधान साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तिन्ही बटन कमळावर दाबून कमळ 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 एवढंच डोक्यात ठेवा. माझं नाव प्रसाद बाळासाहेब आढाव. मी आपल्या प्रभागातून उमेदवारी करतोय. उमेदवारी करायचं कारण पहिले तुम्हाला सांगतो का मी माझे या परिसरात असलेले सगळे मित्र नातेवाईक यांनी मला ही उमेदवारी करायला सांगितलं. तू एक सक्षम उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये चांगलं काम करू शकतो म्हणून मी ही उमेदवारी आपल्या सगळ्यांच्या जनसेवेसाठी करत आहे. मी इथलाच आहे नाजिम भाई, मी इथंच मोठा झालेला आहे, बरोबर ना मी तुमच्या सगळ्यांमध्येच मोठा झालेला आहे, मी गल्लीतलाच. दुसरे लोक म्हणतात, तिकडच्या भागातले लोक म्हणतात की हा उमेदवार पडका आहे, हा उमेदवार लांबचा आहे. तर डॉक्टर अमोल अजमेरे असतील, मी ह्या उमेदवार आम्ही दोघंही या भागातील. तुमच्याजवळ 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. 1 मिनिटात तुम्ही मला फोन केला, आवाज दिला तर मी आणि डॉक्टर दोघंही उमेदवार आम्ही इथे येऊ शकतो. पण आमच्या दोघांचीही गरज तुम्हाला पडणार नाही, कारण इथं बबलू शेठ, आम्ही नगरसेवक होणार नाही तर बबलू शेठच नगरसेवक होणार आहे. सगळा कारभार इथूनच बबलू शेठच्या ऑफिसमधून चालणार. हा सगळा तुम्हाला शब्द देतो. आता दुसरा विषय असा, मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे, बांधकाम व्यावसायिक आहे.
आणि माझे आजोबा स्वर्गीय माधवराव पाडाव यांच्यापासून आमच्या कुटुंबाला एक राजकीय वारसा लाभलेला आहे. माझे आजोबा सर्वप्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष, तसेच सर्वात जास्त काळ या कोपरगाव नगरीचे लोक नगराध्यक्ष होते. त्यामुळे आमच्या परिवारामध्ये राजकीय म्हणा सामाजिक गोष्टींचा सगळा वारसा पहिल्यापासून आहे. मग समाजकार्याची आवड असल्यामुळे समाजकार्य करता करता राजकारणात आलो. आज तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे. माझी या निमित्ताने तुम्हाला विनंती आहे, या गल्लीचे काही प्रश्न असो किंवा ते प्रश्न तर बबलू शेठने ठेवलेलेच नाही. प्रत्येकाच्या घरात पाणी आहे, कॉन्क्रीटचे रस्ते. मला एवढंच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की विरोधी उमेदवार दोन्ही जे उभे आहेत आमच्या विरोधामध्ये, ते हे उमेदवार इकडे आले का? मामी आले का इकडे? कधी नाही आले. कोण आलं तुमच्यासाठी? बबलू शेठ. तुमच्यासाठी कोण आहे? आम्ही गल्लीतले, बरोबर ना? तर माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये तुम्ही सर्वांनी मतरूपी आशीर्वाद आम्हाला द्यावा, आम्हाला बहुमताने निवडून द्यावं. माझ्यासोबत डॉक्टर अमोल आजमेरेंच्या आमच्या भगिनी सोनलताई आजमेरे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान साहेब, असे तीनही उमेदवार तुम्ही भरघोस मताने विजयी करा. परवेज भाई आहे का? कधी फोन केला तरी उपलब्ध आहे बरं का. हा फंड असा आहे मित्रांनो, तरुण मित्र माझ्या समोर बसलेले आहेत. या फंडातून जर बिल काढलं तर फक्त त्यावर मुख्य अधिकाऱ्यांची सहीच लागते, बाकी ते बिल त्या ठिकाणी पास होतं. म्हणजे कुठला ठराव नाही, कुठलं काही नाही. तुम्हाला थोडक्यात फक्त सांगतो, या 9 वर्षामध्ये जवळपास आपण 48,52,82,00,000 रुपयाचा कर, मग तो पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, याच्या रूपाने या नगरपालिकेला त्या ठिकाणी भरला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपले आमदार साहेब म्हणतात की मी 3,000 कोटी आणले, 4,000 कोटी आणले, पण त्या कोटींचा विकास कुठं दिसत नाही. मित्रांनो, जर आपल्या आमदारांनी एवढे पैसे आणले असते तर मग तुम्ही नगरपालिका फंडातून एवढे पैसे का वापरले? हा माझा त्यांना प्रश्न आहे. म्हणजे एक तर तुम्ही खोटं बोलतात किंवा नगरपालिकेने हे तुमचे कष्टाचे पैसे वापरून भ्रष्टाचार केलेला आहे, असा मी त्या ठिकाणी आरोप त्यांच्यावर करतो. मित्रांनो, यांचा भ्रष्टाचार फक्त 2-3च मी उदाहरणं आपल्याला देतो, कारण आज आमच्या 3 सभा आहेत. या ठिकाणी त्यांनी नळपट्टी तुमच्याकडून 8-9 वर्षामध्ये वसूल केली 20,22,79,000 रुपये. आणि त्यामध्ये त्यांचा जर खर्च बघितला आपण तर छपाई जाहिरात 67 लाख रुपये, दैनंदिन देखभाल आणि मालमत्ता सर्वेक्षण, हे जे सर्वेक्षण या ठिकाणी झालं होतं ते मागे तुम्हाला दुप्पट घरपट्टी देऊन गेलं. तुमचे सर्वेक्षण सर्व चुकीचे करण्यात आले. ती ब्लॅकलिस्टेड कंपनी होती, पण त्यावेळेस सीओनी आग्रह धरला आणि त्या कंपनीलाच फक्त काम दिलं. त्यांचे काहीतरी लागेबंदे त्या ठिकाणी असतील म्हणून त्या कंपनीला काम देण्यात आलं. त्या कंपनीला तुमच्या कष्टाच्या पैशातून 56 लाख रुपयाचं बिल काढण्यात आलं. 56,65,000 रुपयाचं बिल तुम्ही जो कर कष्टाने भरलेला होता त्याच्यातून देण्यात आलं. त्यानंतर रोड रिपेअर 4,68,27,659 रुपये देण्यात आले. माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत, माझे तरुण मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस हा रस्ता या ठिकाणून बांधतात, तो रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरने पूर्ण केल्यानंतर, तो नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर त्याची 2.5 वर्षाची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची असते. मग तुम्ही हे बिल काढता कसे? जर या 2.5 वर्षाची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरवर आहे तर माझ्या गोरगरिबांनी भरलेला कष्टाचा पैसा तुम्ही त्याला परत का देता? यासाठी यांनी तुमच्या खिशातून काढले 4,68,27,000 रुपये. त्यानंतर तुम्हाला पाणी देता 72 दिवस, पण पाण्यावरचा खर्च करता 1,84,83,000 रुपये.
पाणी तर देत नाहीत. पुन्हा पाणी पुरवठा खरेदी व लिकेज, तुमचा जर नळ तुटला तर त्यासाठी खड्ड करण्यासाठी नगरपालिका तुम्हाला म्हणती 650 रुपयाची पट्टी त्या ठिकाणी भरा. तुम्ही जातात त्या ठिकाणी पट्टी भरतात, पण मग त्यांना परत या ठिकाणी पैसे देण्यात येतात 3,44,27,27,000. हाही संशयाचा विषय आहे. जर तुमच्याकडून पैसे घेतात तर मग हे पैसे परत त्याला का देतात? मित्रांनो, याच्यात पुन्हा त्यांनी एक विषय घेतला, गटार, शौचालय, बांधकाम, देखभाल, दुरुस्ती. आता वरती रोड रिपेअर घेतलं होतं, खाली परत त्याच्यात टाकलं त्यांनी गटार, शौचालय, बांधकाम, देखभाल, दुरुस्ती. फक्त नावं चेंज केली. त्याच्यासाठी त्यांनी वापरले 4,01,00,000 रुपये. तोही तुमच्या कष्टाचाच पैसा. त्यानंतर जंतुनाशक फवारणी जवळजवळ 75 लाख रुपयाची झाली. ती कुठं झालीच नाही. त्यांना माहितीच्या अधिकारात विचारलं. सन्माननीय पत्रकार बंधू या ठिकाणी बसलेले आहेत. म्हटलं जर फवारणी झाली तर त्याचे जिओ टॅग फोटो मला द्या. एक जिओ टॅग फोटो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असतो त्यांनी त्या ठिकाणी काम केल्यानंतर रोजचे जिओ टॅग फोटो काढायचे आणि संबंधित कॉम्प्युटरवर कोपरगावच्या नगरपालिकेच्या अपलोड करायचे. असा हा नियम आहे शासनाचा. पण त्याचे कुठलेही फोटो त्यांच्याकडे नाही. मग म्हटलं फोटो नसेल तर किमान त्या गल्लीतल्या 10 जणांच्या सह्या तरी मला दाखवा की त्यांच्या देखत आम्ही फवारणी केली. ते सुद्धा नाही. म्हणजे ते सुद्धा तुमच्या कष्टाच्या पैशांनी भ्रष्टाचारात उकळले. त्यानंतर पुन्हा आपण घरपट्टीच्या रूपाने यांना दिले 28,30,00,000 रुपये. पुन्हा तेच ॲटम त्याच्यात घेतले. पाईपलाईन 44,01,000. म्हटलं टाकली कुठं दाखवा. ते सुद्धा त्यांच्याकडे कुठलेच पुरावे नाही. पुन्हा सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता 1,38,00,000 कुठं केली काहीच माहित नाही. त्यानंतर पुन्हा यांनी त्यात विषय टाकला. हा घरपट्टीचा विषय सांगतो, तो नळपट्टीचा होता. मग यांनी त्याला सुंदर असं नाव दिलं, खडीकरण, डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण, गटार रिपेअर. त्याच्यासाठी वापरले 7,41,00,000. काय म्हणावं आता यांना? तो येता 20 तारखेला आते 20 तारीख को हम लोगों ने जो है कमल के फूल का फूल खिलाना है, यानी उसको चूम के लाना है. सबसे पहली बात तो मैं आप लोगों से दरखास्त करूंगा कि कोले घराना, मैं 40 साल से कोले साहब के साथ में खांदे को खांदा लगा के काम किया है. ये जो लोग जुने लोग हैं ये मुझे सब पहचानते, हालांकि नए लोग भी पहचानते होंगे. ये घराना जो है 18 पकड़ जाति को लेके चलने वाला घराना है. यहाँ पर जातिवाद ये वो कुछ नहीं है. अगर जातिवाद रहता था तो मैं 40 साल उनके साथ में रहता था क्या? नहीं, अभी तक भी उनके साथ में है. इनके पास में जो भी आदमी आता तो जो सम्मान जातिवाद का इनके पास में नहीं है. अब तुम लोग अच्छी तरह समझते हैं. और ये काम करने का जो इनका ढंग है, ये काम करके भूल जाते. दूसरे पार्टी वाले जो है तुमको मालूम है 40,000 करोड़ 30,000 करोड़ आते 30,000 करोड़ और 40,000 करोड़ जब कोपरगांव के अंदर आए होते हैं तो कोपरगांव कितना विकास, तो विकास तो रहेगा बाजू को, पर सब भकास हो गए. धूल इतनी. अब ये पानी का जो लाए, हमारी वही अगले टाइम सिर्फ 700 वोट से गिरी. ये पानी के इसके वजह से गिरी, लेकिन वो पानी का जो तड़े की जो जगह है, दत्तूबा जगताप का लड़का यहाँ बैठे ले, उन्होंने जो है 5 महीने सरीका वहां खुद ट्रैक्टर ये चला के वो जगह कोले साहब ने लिए. और वो जगह के पैसे और वो जो जगह के लोगों को पैसे देने का कारण उनको वहां फैक्ट्री में नौकरी देके वो दे के लिए ये आयते वेड़े और नागोबा ऐसा आके इन्होंने करे. ये करते कुछ नहीं. और इन्होंने जो काम करे, इनके इतने काम है लेकिन इन्होंने कभी बोर्ड लगाए नहीं. इन्होंने कभी बोर्ड लगा. एक बात ख्याल में रखो और ध्यान से सुनो. एक थोड़ी सी चूक
गलती कभी करना नहीं। कौन सी गलती? 9 साल हो गए, 9 साल के अंदर जो अपन ने गलती करे थे, अगले टाइम नगर अध्यक्ष दूसरों को दिए थे, भाभी नगर आमदार थे, लेकिन भाभी को जो काम करने का है, जो काम करने का उन्होंने संघ में साथ में कभी रहे होते तो काम का, गांव का विकास हो गया होता। क्योंकि गली से लेके दिल्ली तक भैया भी, भाभी भी और दादा भी, ये तीनों के इनके कोले साहब के ऐसे संबल है, ये मैंने खुद मेरे आंखों से देखे थे। और आज भी ये सत्ता पे नहीं है, सत्ता पर वो अशोक दादा 2 बार चुन के आए, उनका लड़का 2 बार चुन के आए, भाभी सिर्फ 5 साल चुन के आई। और 5 साल के अंदर जो काम मैं बोलता तुमको, ये जो पुलिस स्टेशन बना वो भाभी ने बनाई, नगर पालिका बनी वो भाभी ने बनाई, बस स्टैंड बना वो भाभी ने बनाई, पानी की जो इसकी बनी वो भाभी ने बनाई, वो पंचायत समिति वो भाभी ने बनी। अरे जो स्टैंडर्ड काम है 5 साल के अंदर हो, अब सत्ता इनके पास में 20 साल है। और एक बात, दूसरी बात ख्याल में रखो, सत्ता बिगड़ शांति चलती नहीं। भैया के पास में सत्ता कुछ नहीं है, लेकिन 2 बार मुख्यमंत्री 1.5 महीने के अंदर 2 बार कोपरगांव में है। अमित शाह भाई आए कल, सबसे खुशी की और सबसे इसकी बात है, हालांकि कोले साहब का सपना कल हकीकत में जो उनका था कि वो गौर गरीब लोगों को जैसी जगह है वैसी उनको 7-12 का उतारा देंगे, तो कल बावन कोई साहब आए और उसने डायरेक्ट जाहिर सभा के अंदर बोले, ये खोटे वादे नहीं है, झूठे नहीं। तो उनका बोलने का मकसद ये है कि तुम आती 20 तारीख को कमल के फूल पे वोट देके और इनको ज्यादा से ज्यादा वोट से चुन के लाओ, तुम्हारे गांव का विकास बोले तो विकासच होगा। अगदी माझ्या मते फक्त 30 किंवा 36 तास निवडणुकीला राहिलेले आहे। परवा ह्या वेळेपर्यंत तुम्ही तर्क वितर्क लावत असणार की इकडं हे झालं आणि तिकडं ते झालं आणि सगळीकडं कमळ जोरात चाललं, ही अशी चर्चा तुम्ही परवा करत असणार। परंतु उद्याचा दिवस हा शेवटचा जरी असला तरी उद्या फारशा संध्याकाळी प्रचार सभा होणार नाही आणि हीच एका अर्थाने सांगती सभा म्हणून या प्रभागातील, या गोकृपा गल्लीतील आपण समजूया। अनेक जण माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळे विषय मांडले असतील। संतोष भाऊ गंगवाल या ठिकाणी भाषण देऊन गेले विस्तृतपणाने। या ठिकाणी त्यांनी सर्व भ्रष्टाचाराचे लेखाजोखा त्या ठिकाणी मांडला आणि संतोष भाऊ नंतर नसीर भाईंनी त्या ठिकाणी भाषण केलं आणि संतोष भाऊंचं भाषण चालू आल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल संगतीचा काय असर होतो। त्याच्यामुळं आज खरं तर महत्त्वाची निवडणूक आहे। फारसं मी आपल्याला बोलणार नाही, परंतु किती वर्षांनी आपण मतदानाला सामोरे जातोय। नगरपालिकेच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना विचारतो किती वर्षांनी आपण नगरपालिकेचं मतदान करताय? 9 वर्षांनी। 9 वर्षामध्ये 5 वर्ष या ठिकाणी आपले नगराध्यक्षाचे उमेदवार परागजी संधान साहेब आलेले, त्यांचे टाळ्या वाजून आपण स्वागत करावं। इकडे घ्या। तुमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे ते निवडून आले तर त्यांची बैठक जितकी नगरपालिकेत राहील त्याच्याहून जास्त बबलू शेठच्या ऑफिसला राहणार आहे। त्याच्यामुळे नगरपालिकेचा कारभार काळजी करू नका, तुमच्याच गल्लीतून होणार आहे। आणि त्यात एवढंच नव्हे तर 3 सीट नगराध्यक्ष डॉक्टर आमच्या अमोल अजमेरे यांच्या सौभाग्यवती अजमेरे भाभी, त्याचप्रमाणे सोनलताई अजमेरे भाभी आणि त्याचप्रमाणे श्री आढाव, या तिघांनाही जर आपल्या प्रभागातून लीड मिळाली तर या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद देखील या वार्डाला मी देण्याचा शब्द या ठिकाणी देतो। आता एवढं दिल्यावर मतदान दुसरीकडे जायला नको अशी माझी अपेक्षा आणि विनंती आहे।
कोणी येतील सांगतील अमकं केलं तमकं केलं हे झालं ते झालं, परंतु कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. हे दोघं जण जरी नगरसेवक झाले तरी इथलं नगरसेवक म्हणून कामकाज बबलू शेठलाच पाहिजे आहे. म्हणजे त्यांनाही ते तिसरे मेंबर आहे तुमच्यामध्ये, 4 मेंबर तुमच्या वॉर्डामध्ये या ठिकाणी प्रतिनिधित्व तुमचे प्रश्न सोडवायला राहणार आहे. आणि म्हणून आपण नाही हा बरा आहे तो नको, तो बरा आहे हा नको, नाही मग एक मत इकडं टाकून एक मत तिकडं टाकून तिसरं तिकडं टाकू, हे घोडा बैल करू नका. सर सगळं जे काय असेल डोळे झाकायचे, जिथं कमळ दिसल तिकडं बटन दाबायचं. कमळ म्हणजे स्नेहलता ताईंचं कमळ, विवेक भैयांचं कमळ, कमळ म्हणजे नरेंद्र मोदींचं कमळ, विपिन दादांचं कमळ, बबलू शेठचं कमळ, सगळ्यांचं. ही सगळी मंडळी ज्यावेळेस कमळ त्या ठिकाणी निवडून येणार आहे, कोण उमेदवार आहे कोण काय आहे याच्यापेक्षा त्याच्या मागं कोणती ताकद उभी आहे. आज गल्ली ते दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. राज्यामध्ये 1 वर्ष झालंय सरकार येऊन, सत्ता येऊन. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे. पुढचे 4 वर्ष ते मुख्यमंत्री राहणार आहे. म्हणजे आपली जी नगरपालिकेची 5 वर्षाची कारकीर्द आहे त्यापैकी 4 वर्ष तेच मुख्यमंत्री आहे. त्याच्याही पुढे पुन्हा निवडून येणार आहे, परंतु आज शाश्वती 4 वर्षाची तर निश्चित आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला 1.5 महिन्यामध्ये 2दा त्यांनी भेट दिली. 230 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, फक्त 30-40 ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि त्यामध्ये आपल्याला एक सभा दिली. म्हणजे इतकं विशेष प्रेम कोपरगाववर त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे. आज लोकसभेला आपल्याला त्यांना मतदान करता आलं नाही, चिन्ह नव्हतं, मित्र पक्षाला गेलं होतं. आमदारकीला आपल्याला मतदान करता आलं नाही, मित्र पक्षाला गेलेलं होतं. परंतु एक संधी आहे की आपण आमदारकीला उपमुख्यमंत्र्यांचा उमेदवार त्या ठिकाणी सगळ्यांनीच मिळून निवडून दिला. ते उपमुख्यमंत्र्यांकडून निधी आणतील, परंतु मुख्यमंत्र्यांना जे आश्वासन आपल्याला सभेमध्ये देऊन गेले की तुमच्या विश्वासनामातली विश्वासपूर्ती आम्ही त्या ठिकाणी करू, त्याकरता तुम्ही आमचे सगळे उमेदवार निवडून द्या आणि विजयी सभेला मी त्या ठिकाणी येतो, या ठिकाणी येतो म्हणून त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांचा शब्द कुठेतरी आपल्याला खाली पडू द्यायचा नाहीये. आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, काल त्यांच्यानंतर जे पक्षामध्ये सर्वोच्च पद किंवा सर्वोच्च मंत्रालय ज्यांच्याकडे आहे महत्वाचं, असे आपले आदरणीय बावनकुळे साहेब यांनी देखील देवेंद्रजींनी सांगितलं आणि ते आले, आपल्याला अनेक शब्द या ठिकाणी देऊन गेले. घरी जेवायला होते, त्यानंतर मी त्यांना एअरपोर्टला सोडायला गेलो. अतिशय कार्यतत्परतेने त्यांनी कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, तहसीलदार नाही प्रांत आणि कलेक्टर यांना फोन करून सूचना दिल्या की आचारसंहिता संपताच मी असे शब्द या ठिकाणी दिलेले आहे, याची पूर्ततेची कामकाज तुम्ही चालू करायचं आहे. आणि थेट आपल्याला आपल्या पत्रावर सगळे आदेश त्या ठिकाणी त्यांनी स्टेजवर आपण बघितला असेल तर त्या ऑन दी स्पॉट सगळे शेरे आपल्याला त्या ठिकाणी मारून दिलेले आहे. म्हणून अतिशय भक्कमपणे त्या ठिकाणी आपल्या मागं पक्ष उभे आहे, पक्षातील नेतृत्व उभे आहे. त्यांनी आढावा देखील त्यांच्या विशिष्ट गोपनीय यंत्रणेकडून फोनवर घेतला आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यामध्ये कोपरगावचे नगराध्यक्ष सहित 20-25 नगरसेवक आपले निवडून येतात अशी परिस्थिती आज झालेली आहे. परंतु जे काही थोडेफार राहत आहे त्याकरता आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे करायचा आहे. कारण की आज जर बघितलं तर राज्य पातळीवर जे काय विद्यमान आमदार महायुतीचे निवडून गेलेले तिकडंच सगळा निधीचा ओघ आहे. आमचेही काही विरोधी आमदार त्या ठिकाणी सभागृहात आहे, ते भेटले का सांगता मला की अतिशय दयनीय अवस्था निधीची आमची झालेली आहे. कुठलंही काम घेऊन गेलं तर सत्ताधारी पक्षाकडे शेवटी स्वाभाविक आहे. ज्या भागातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचा कार्यकर्ता निवडून गेला का तिथं लक्ष दिलं जातं. आणि म्हणून एक प्रामाणिक इच्छा आहे की आपल्याही भागाचा विकास
आपल्याला करायचा असेल तर एक सूत्री कारभारासाठी नगराध्यक्ष निवडून येत आहे आपले, त्याकरता दोन्ही नगरसेवक निवडून गेले तर एक समन्वय राहील. नाहीतर 9 वर्षापूर्वी आपण खाली दिले 20 निवडून आणि वरती काय काय दाबलं सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे. आणि त्या बॅटने असा कार्यक्रम केला आपला की आपल्याला कुठंच ठेवलं नाही, शहरातच. म्हणून आपल्याला स्टेडियमच्या म्हणजे आपल्याला काय सांगावं आता, टीका करून नाही, परंतु आपली अडचण झाली. आणि आज जर बघितलं तर टीकात्मक आपल्या विरोधकांमुळे आपल्यावर ते बोलत आहे. परंतु त्यानंतर त्याच्या आधी 13 होते, बबलू शेठ तेव्हाच होते. तुम्ही जेव्हा बबलू शेठला 2011 निवडून दिलं, 13 नव्हते खरं तर, 12, 1 आणि 13 कांबेकर साहेब एक होते. आणि कुठलीही मासिक मिटिंग असली का त्या ठिकाणी एखादा नाराज होऊन बसायचा आणि ते विषय आपल्याला मेजॉरिटीने पूर्ण करता येत नव्हते आणि त्याची मनधरणी करावी लागायची. म्हणजे जनतेचे प्रश्न बाजूला, ते नगरसेवकच सांभाळता नाकीनो आले आम्हाला. 2 दिवस आधी बरोबर पुण्याला काम निघायचं एखाद्याचं, मग त्याला परत थांबवा, मीटिंग पुढं करा आणि करा. नंतर 16ला तुम्ही 20 निवडून दिले, परंतु वरची विकेट आपली गेली आणि त्याच्यामुळे त्याही 5 वर्षामध्ये आपलं कामकाज झालं नाही. परत आमदारांनी सांगायचं, सीओने ऐकायचं, एवढा सरळ स्पष्ट तो कारभार होता. परंतु कुठेही त्या ठिकाणी नगरसेवकांची मासिक मिटिंग घ्यायची आवश्यकता नाही, मेजॉरिटी नव्हती, नगरसेवक अस्तित्वातच नव्हते. आमदारांनी सांगायचं, सीओने ऐकायचं. परंतु या 4 वर्षात काय झालं, सगळा लेखाजोखा आपल्या समोर मांडला. त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती झाला, 125 कोटी रुपये खर्च करून 5 नंबर तळ केलं. परंतु संदन साहेब इथं आहे, त्यांनी त्या ठिकाणी माहितीच्या अधिकारात सगळी माहिती मागवली. निवडणुकीच्या आधी काही गोपनीय त्यांच्या सोर्सेसकडून माहिती घेतली. 5 नंबर तळ केल्यानंतर सुद्धा गेल्या 10 महिन्यामध्ये फक्त 63 दिवस आपल्याला पाणी आलेलं आहे. म्हणजे 125 कोटी रुपये खर्च करून 63 दिवस पाणी आलं. शेजारी संगमनेरच्या पाहुण्यांना फोन लावा, श्रीरामपूरच्या पाहुण्यांना फोन लावा, 365 दिवस रोज पाणी येतं संगमनेरला. श्रीरामपूरला 315 दिवस पाणी येतं. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे 60-70 दिवस अधिकृत नगरपालिकेचे आकडे सांगतात की 125 कोटी रुपये खर्च करून देखील आलं. आपल्याला जर ताईंनी जो विचार दिला होता त्याच्या माध्यमातून झाला असतं तर निश्चितच या ठिकाणी रोज आपल्याला पाणी मिळालं असतं. परंतु काही राजकीय डावपेचामुळे ते झालं नाही. त्याचप्रमाणे या 4 वर्षामध्ये मृत जनावर विल्हेवाट लावण्याचे अंदाजे किती मृत जनावर विल्हेवाट लावली असेल नगरपालिकेने, प्रशासकाने, म्हणजे आमदारांच्या कारकिर्दीमध्ये? आकडा आला का तुमच्यापर्यंत? 1000, 2000, 3000, 4000, 5000, 7000 मृत जनावर विल्हेवाट लावण्याचे बिलं काढले. प्रत्यक्षात किती काढले, मृत जनावर किती मेले, काय झालं? परंतु 7000 मृत जनावर उचलून बाहेर टाकण्याचा एक खर्च नगरपालिकेने काढला या आमदारांच्या कारकिर्दीमध्ये. हे माहितीच्या अधिकारात कागद आहे, तुम्हाला पाहिजे तर देता येईल मला. त्याचप्रमाणे जे जिवंत जनावर आहे त्यांच्यासाठी कोंडवाडा केलेला आहे, त्याच्यावर नुसता पगाराचा 35-40 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि ते तिथं एकही जनावर दिसत नाही. तुम्ही जर संभाजी महाराज पुतळ्या जर गेले तर त्यांचं गेट टुगेदर असतं तिथं. त्यांना हुकवत गाडी चालवा लागते आपल्याला, बरोबर आहे ना? म्हणजे टाकळी नाका आहे, तिकडेही आहे, बँक रोडला बसलेले असतात. आणि मग हे 40 लाख रुपये खर्च कशात झाले 4 वर्षामध्ये? त्याचप्रमाणे पेवर ब्लॉक आपल्याकडे देखील सुळसुळाट काही ठिकाणी म्हणतात मी हे काम केलं, ते काम केलं. काही काम केलंय असेल, पण त्याचा हेतू काय होता? आज जर आपण खासगी कॉन्ट्रॅक्टरकडे गेलो, पेवर ब्लॉक टाकायचं किती खर्च येतो? एका ब्रासला साधारण, अशोक भाऊ पण इथं आहे, साधारण 6,500-7 हजार रुपये ब्रासमध्ये बसून मिळतं. परंतु नगरपालिकेचे बिलं संदन साहेबांनी जे माहितीच्या अधिकारात काढले त्याचं 11,500 ते 13,000 रुपये त्या ठिकाणी बिलं निघाल्याचं धक्कादायक बाब लक्षात आली. सर्वाधिक या ठिकाणी भ्रष्टाचार आपल्याच प्रभागामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सुयसहाय्यक, ज्याला आपण पीए म्हणतो, मला महिला भगिनींना विचारायचं आहे, कुठं आहे, तुम्हाला कल्पना आहे का ते पीए? ताई ऍक्टिव्ह आहे, ताई चौकातच बसता म्हणून ताईला माहिती आहे. ते जेलमध्ये रोज बेल पे बेल चालू आहे, पण बेलच होत नाही त्यांची.
2 महिने झाले जेलमध्ये. हे कायदा सुव्यवस्थेचे गप्पा करता. त्यांच्या पीएचा 2-3 कोटीचा बंगला त्या ठिकाणी चालू आहे. ती कशाच्या जीवावर चालू आहे? 5 कोटीचा विजूभाऊ सांगता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो झाला तो या ठिकाणी लोकांच्या नजरेत त्या ठिकाणी आलेला आहे. मगाशी नसीरबाईंनी सांगितलं 4,000 कोटी भागिले आपल्या कोपरगाव तालुक्यातली लोकसंख्या केली तर प्रत्येकाला 1.25 लाख रुपये त्या ठिकाणी मिळतील. हे 4,000 कोटी गेले कुठं नेमकी, हा खरं तर लोकांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्याचप्रमाणे नसीरबाईंनी सांगितल्याप्रमाणे खरं तर 15-20 वर्ष आमदारकी त्यांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी होती. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांची जबाबदारी होती. परंतु 10 वर्ष जेव्हा अशोक काळे आमदार होते, एकही प्रश्न न विचारलेला आमदार सभागृहामध्ये 288 मध्ये जर कोणी असेल तर आमदार अशोक काळे म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक होते. 3,650 दिवसात एकही प्रश्न विचारला नाही. 2% फक्त उपस्थिती सभागृहामध्ये होती. त्या उलट कोल्हेताईंनी 99% उपस्थिती होती. शेकडो प्रश्न सभागृहामध्ये त्या 5 वर्षामध्ये विचारले. आणि आजही आपण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. त्याचबरोबर उमेदवार जर बघितले तर आपले उमेदवार गेल्या 9 वर्षामध्ये, तसं तर ते फार 15-20 वर्षापासून सक्रिय सामाजिक कार्यामध्ये 2006च्या पुरामध्ये दिसले असतील. भूकंप झाला त्यावेळेस त्या ठिकाणी गेले होते. खिलारीचा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. परंतु ते 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहे. आणि त्या उलट काकासाहेब कोयटे समोरचे उमेदवार 24 वर्ष जनतेसाठी विसर त्यांना पडलेला होता. त्याच पद्धतीने प्रत्येक संकटामध्ये आपत्तीमध्ये आपले उमेदवार हजर आहे. परंतु कुठल्याही संकटामध्ये स्वतः मैदानात समोरचा उमेदवार आपल्याला दिसलेला नाहीये. या ठिकाणी सहज उपलब्ध आपले उमेदवार आहे. त्या उलट घरात जाणं समोरच्या उमेदवाराचं अवघड आहे. खरं तर जपे हॉस्पिटल समोर साहेबांचं घर आहे. 1 गेट उघडायचं, 2 पायऱ्या चढायच्या आणि घरात. त्या उलट समोर गेले तर आधी गेटवर 2 वॉचमॅन, 3 कुत्रे, अपॉइंटमेंट असेल तर तुम्हाला गेटमध्ये बोलवतील. म्हणजे सर्वसामान्य आपल्या या ठिकाणी नगरसेवक उमेदवार आहे. एकही केस त्यांच्या फॉर्म मध्ये पार्श्वभूमी, एकही केस त्यांच्यावर नाही. त्या उलट समोरच्या उमेदवारांवर 7 केसेस त्या ठिकाणी आहे. आणि त्याही केसेस 420 म्हणजे 420 म्हणतो ना आपण, फसवण्याचे, ठगेगिरी. आणि नुसते कोपरगावात नाही, अख्ख्या महाराष्ट्रातून आहे. त्याच्या आधी जे 13 केसेस होते त्या नील झालेल्या आहेत. असो, त्याचप्रमाणे हे आपल्या जनतेसाठी उमेदवारी करताय. समोरचे उमेदवार स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी उमेदवारी करताय. कारण आदल्या दिवशीपर्यंत आम्ही चर्चा करत होतो, डॉक्टर आजमेरे यांचं सीट द्यायचंय म्हटलं आपल्याला. एकदम चांगलं म्हणे, फार छान, फार छान, त्यांचं सीट दिलं पाहिजे म्हणे. म्हणलं ओके. आणि आता इथून प्रचार कोणाचा करताय? दुसऱ्या सीटाचा. आणि या ठिकाणी बबलू शेठ माझ्याकडे निरोप घेऊन आले होते. त्यांना खाली उमेदवारी करायची त्यांच्या घरातली. बरोबर आहे बबलू शेठ? आदल्या दिवशीपर्यंत चर्चा करत होतो आणि अचानक रात्रीतून असं काय घडलं आणि त्यांनी लगेच आपल्यावर त्या ठिकाणी विरोधकांच्या बाकावर जाऊन बसले. मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं, मला महामंडळाचा शब्द दिला पण 8 एकच घातली की मला इथं उभं राहायला सांगितलं. ते इंटरव्ह्यू मध्ये सांगता 1 लाख किलोमीटर रनिंग माझी गाडीची होती. मला खरं तर प्रश्न आहे की या 72 किलोमीटर रस्ते आपल्या शहरामध्ये तिथं किती ते फिरले, हा खरा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक खरं तर मी बोलू शकतो. सामाजिक उपक्रमामध्ये आपले उमेदवार स्वतः त्या ठिकाणी असतात. समोरचे उमेदवार कधीही आपल्याला दिसत नाही. आपले उमेदवार सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी त्या ठिकाणी आहे. परंतु समोरचे उमेदवार सत्तेच्या लोभापायी त्या ठिकाणी उमेदवारी करताय. आजच बबलू शेठ माझे इंटरव्ह्यू घ्यायला एक मीडिया चॅनल आले होते. त्यांनी मला विचारलं की मी या राज्यामध्ये सर्वात तरुण नगराध्यक्ष पदाच्याही उमेदवाराचा इंटरव्ह्यू केला आणि 230 पैकी आता माझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते म्हणे की आता मी सगळ्यात वयस्कर उमेदवाराचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करायला जाणार आहे. म्हणजे आपल्याला कोणाच्या वयावर अडचण नाहीये. परंतु त्या ठिकाणी त्यांनी मला प्रतिप्रश्न केला की तुम्ही त्यांच्या वयावर बोलले. मी म्हटलं मी कधीच त्यांच्या वयावर बोललो नाही. कारण की त्यांनी होऊन त्या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, पत्रकारांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की काकासाहेबांनी सांगितलं 76 वय, 3 टाइम इन्सुलिन घेतो, त्यांचं टर्म पूर्ण होतं त्यांचं वय 81 होईल. आणि
त्यामुळे त्याच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी त्या ठिकाणी दिलेलं होतं. मी कधी त्यांच्या वयावर प्रश्न उपस्थित नाही केला, परंतु वेळेवर मी निश्चित प्रश्न उपस्थित करल, कारण की ते राज्यभर फिरत असतात. इथं आपल्याला कोण किती वेळ देणार, आपल्याला हक्काचा माणूस. आज या ठिकाणी मी जर विचारलं तर संधान साहेबांचा नंबर किती जणांकडे आहे, तर किमान 10-15 हात वरती होतील. किती जणांकडे आहे संधान साहेब, आणि समोरच्या उमेदवारांचा किती जणांकडे आहे, तर एखादाही हात विजय भोगडा असेल समजा जुने संबंध म्हणून का बबलू शेटकर असेल जुने संबंध म्हणून, पण म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे एसीतला पुढारी नको, आपल्याला सर्वसामान्यांमधला त्या ठिकाणी रस्त्यावर फिरणारा पुढारी त्या ठिकाणी पाहिजे आहे. आणि एवढंच नव्हे, त्याच्याही पुढे जाऊन आपले दोन्ही उमेदवार जे प्रभागामध्ये आहे ते देखील अतिशय उत्कृष्ट सक्षम उमेदवार आपण दिलेले आहे. मला त्यांनाही विनंती करायची की तुम्ही देखील विश्वासनामा, खरं तर डॉक्टर साहेबांचं विजन फार चांगलं आहे, अधिक चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आम्ही देखील आमच्या विश्वासनामामध्ये नगरपालिका आपल्या दारी, जसं आत्ता भेटलो तुम्ही म्हणतील ना तर 5 वर्ष दिसणार नाही, अशातले आम्ही नाही. मला 4 वर्षांनी परत मतं मागायला यायचंय तुमच्याकडं, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी येणार आहे. आपण या ठिकाणी विश्वासनाम्यामध्ये नगरपालिकेच्या शाळेत जे विद्यार्थी आहे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये जे जे शब्द दिलेले ते पूर्ण करण्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्रीच ना. मग मुख्यमंत्र्यांनी ती शब्द दिलेला आहे आपल्याला. मग आपल्या विश्वासनामा तुम्ही वाचला का माहित नाही, परंतु त्या विश्वासनाम्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ज्यांचे विद्यार्थी हे नगरपालिका शाळेत आहे त्यांची घरपट्टी 20% माफ करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर महिलांच्या नावावर ज्यांचे घर आहे त्यांची 50% घरपट्टी माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आमच्या महिला भगिनी टाळ्या वाजवत नाही, एक तर त्यांच्या नावाने घर नाही आहे, नसले तर मी कालच आवाहन केलेलं आहे घर नावावर करायचा आग्रह झाला. रात्री घरी गेल्यावर 50% घरपट्टी माफ करून घ्यायची आपल्याला. आणि एवढंच नव्हे तर दर्जेदार सिमेंट रस्ते आपण त्याच्यात केलेला आहे. नदी सुशोभीकरणासाठी आपण मोठा निधी कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण मागणी केलेली. दोन्ही साईडनी घाट, जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक असं आपण प्रस्तावित केलेलं आहे. धूळमुक्त कोपरगावची संकल्पना आपण घेतलेली आहे. नगरपालिका 16 कोटीचं स्वतःचं बजेट आहे, 30 कोटी बाहेरून येतं, तरी पण आपल्याकडे स्वतःची अँब्युलन्स नाहीये. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण संजीवनी उद्योग समूहाकडून देत असतो जेव्हा गरज पडते तेव्हा, परंतु तुम्हाला मी शब्द देतो पहिल्या 100 दिवसातच आपण त्या ठिकाणी अँब्युलन्स घेऊन आपल्यासाठी मोफत त्या ठिकाणी सुविधा ती उपलब्ध करणार आहोत. अशा अनेक योजना आहेत. त्या व्यतिरिक्त महिलांना समोरच्या पाठीने फॉर्म पाठवले असतील, शिवणकाम करायचं आले ना, अगरबत्ती किंवा हे सगळे आलेच ना, आले ना फॉर्म आले ना. मी ते सांगतोय तुम्हाला, ते सगळे फॉर्म गोळा करून आमच्या डॉक्टर साहेबांनी श्रीकडे द्या. ते कोणाला तरी त्या ठिकाणी लहान मुलांना विमान बनवण्यासाठी देतील. ते तुमच्या काही कामाचे नाही, ते त्यांना तरी कामी येतील, कारण की ते सपशेल धुळफेक आहे. त्याचा नगरपालिकेचा काही संबंध आहे का? ते पडले तरी करू शकता ना, त्यांना समाजसेवा करायची तर ते करू शकता. त्याला काय नगरपालिकेस पाहिजे असं थोडी आहे. ते वैयक्तिक त्यांच्या उद्योग समूहाच्या वतीने करता येईल. त्या उलट आपण संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून गारमेंट क्लस्टरला कोणी महिला गेल्या होत्या का? आपल्या इथल्या गेल्या होत्या ना ताई? तुम्ही अजून कोण गेल्या होत्या? तुम्ही तिथंच आहे कामाला का? अच्छा, ते तुमच्याकडे जीवाचं उदाहरण आहे. त्या ठिकाणी आपण गारमेंट क्लस्टर काढलेलं आहे. आमच्या महिला काम करता. थोडंसं अजून अधिकचं लक्ष आता याच्यानंतर देणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला किलर जीन्स असेल, वेगवेगळ्या चांगल्या कंपनीचे ऑर्डर्स मिळत आहे. म्हणजे फक्त बोलायसाठी नाही, तर आपण मोठ्या प्रत्यक्षात ती घटना उतरून दाखवलेली आहे. आणि म्हणून बोलण्यासारखी खूप काही गोष्टी आहे. या ठिकाणी आम्ही काल परवाच भेट देत बबलू शेठ आम्ही फिल्ट्रेशन प्लांटला गेलो होतो. त्या ठिकाणी मासा दिसला. आम्ही म्हटलं बरं आता राजकीय पुढारी म्हणून आम्ही म्हटलं अरे मासा घे व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायला चांगलं होईल. तर 1, 2, 3, 4, 100च्या वर मासे मेलेले होते आणि एवढी दुर्गंधी होती
म्हणजे असं वाटलं की हे पाणी आपण फिल्ट्रेशन प्लांट सबशेल धुळपेक लोकांच्या डोळ्यात नगरपालिका करते. 3-3 लाख रुपये त्या ठिकाणी फिल्ट्रेशनचे नुसतं त्या प्लांटवर बिलं निघता महिन्याला, बाकीचा खर्च वेगळाच. आणि बगडे मेलेले, घाण मेलेली, कुठं बेडूक काय अतिशय. आणि त्या पाण्याचं आम्ही जेव्हा टेस्टिंग केलं तर 300 TDS, हार्डनेस जास्त, फक्त 100च्या आत TDS पाहिजे प्रमाण आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो आपल्या स्किनवर होतोय, आपल्या किडनीवर होतोय, आपल्या केसांवर विविध विकार. त्या ठिकाणी केस, आमच्या मुलांचे जे केस जात आहे आजकाल त्या पाण्यामुळे होत आहे. आणि फार वास. काल परवा आजचं जे पाणी आलंय ते फार घाण. कसं आहे पाणी महिला भगिनी? एकदम घाण पाणी. म्हणजे 300 TDS साधं साफ सुथरं पाणी सुद्धा नगरपालिका देता येत नाही. अशा नगरपालिकेचा खरं तर आपण सगळ्यांनी निषेध केला तितका कमी आहे. असे अनेक उदाहरणं आहे. परंतु ते कशावर घेऊन जातील निवडणूक? आमच्या याला मारलं, असं केलं, भावनिक करण्याचा प्रयत्न केला तर कशातही तथ्य त्या ठिकाणी नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आपल्याला येतील आणि सांगतील एक कमळ से डरो, एक कमळाची भीती दाखवतील. अरे ते काय खातं का? आम्ही आहे ना बसलेलो या ठिकाणी ढाल बनून. स्वर्गीय कोल्हे साहेबांचे आम्ही सगळे अनुयायी आहोत किंवा त्यांना मानणारे आहोत. त्याच्यामुळं या ठिकाणी म्हणजे मी नेहमी सांगतो, विजूभाईने आपण दिली की हमारे कपडे का रंग मत देखो, दिल का हाल देखो हमारे. त्याच्यामुळे आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणारी लोक आहोत. आजही आपण या ठिकाणी बघितलं तर नसीरबाई उपस्थित आहे. खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली एक सभा पार पडते असे अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड देखील नगराध्यक्ष पदासाठी माघार घेतली. असे योगेशजी वाणी देखील उपस्थित आहे. त्यांचाही टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त केला पाहिजे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि या प्रभागातले दोन्ही सीट आणि नगराध्यक्षासाठी ते धावपळ करत आहे. आणि म्हणून आपल्या समाजाच्या अनेक अडचणी मुस्लिम समाजाची या ठिकाणी आहे. शववाहिका देखील अनेकदा कधी जणांना मागून लांबून आणावं लागतं. श्रीरामपूरमध्ये तशा पद्धतीचे आहे. आपल्या हिंदू धर्मियांसाठी आपण ती घेतलेली आहे, परंतु मुस्लिम समाजासाठी देखील आपण त्या निमित्ताने आज घेऊन टाकायचे निर्णय या ठिकाणी मी जाहीर करतो. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहे. आपण परवा सकाळी उठायचं, आपापल्या श्रद्धास्थानाचं दर्शन घ्यायचं आणि त्या ठिकाणी मतदान केंद्राकडं निघायचं. खरं तर विरोधी उमेदवार येतील, तुम्हाला काही सांगतील, परंतु या ठिकाणी आपल्याला त्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडायचं नाहीये. आणि खरं तर श्रद्धास्थानावर आठवलं, गोकुळबाबांचं आपल्या इथं मंदिर आहे, त्याची अवस्था. श्री आणि डॉक्टर साहेब, माझी विनंती राहील की तुमच्या तिघांच्या अंगावर गुलाल पाडल्यावर पहिलं काम तुम्ही ते हाती घ्या आणि ते पूर्णत्वास न्या, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला म्हणजेच परवा आपण कोणाला मतदान करायचं? थोडा कमी आवाज आला बा. अजून काही मनात शंका नाही ना? केंद्रात काय आहे, राज्यात काय आहे, पालकमंत्री कोणाचे, मग नगराध्यक्ष कोण पाहिजे, नगरसेवक कोण पाहिजे, एवढे सगळी जबाबदारी तुम्ही करा. सगळे दिलेले शब्द पूर्ण करायची जबाबदारी माझी राहील. एवढंच बोलतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. लोक निवडून द्या जे 24 तास 365 दिवस आपल्यासाठी काम करतात. जे बबलू शेठ जे अहोरात्र काम करत होते, पडल्यानंतर काम करत होते, आम्ही सुद्धा त्यांचीच हे घेऊन आम्ही पण पुढं काम करत गेलो. मला आठवतं का कमीत कमी या गोखुर गल्लीत मी वर्षातून 2दा ते 3दा येत असतो. नवरात्रीत येतो, गणपतीत येतो, इथं मंदिराचा कार्यक्रम असला तर येतो. आणि आमचे समोरचे उमेदवार हे कधी कोपरगावात तरी कोणाला दिसले तरी मी तुम्हाला पैसे देईन. आणि कोणताही पार्श्वभूमी नाही, काही करायचं नाही, काय तर म्हणजे मला भविष्यकारांनी सांगितलं म्हणून ते उभे आहे. तर भविष्यकारांनी सांगितलं म्हणून हे उभे आहे. यांना कोणाला त्यांना काही शहराशी घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांची संस्था आणि स्वतःचे संस्था स्थान एवढेच प्रश्न आहे. आता ते भैयांना दुसरी मीटिंग असल्या कारणाने ते जात आहे, तर त्यांना त्यांचे स्वतःचे सत्तास्थानं असल्यामुळे त्यांना प्रचंड व्याप आहे. आताच भैयांनी सांगितलं 1 लाख किलोमीटर त्यांचं फिरणं आहे. परंतु आम्ही 24 तास काम करतो. ज्या ज्यावेळी इथं पूर आला, कोविडमध्ये काम केलं,
शहरात कोणती आपत्ती आली, धार्मिक उत्सव असले, आम्ही आपलं हजर असतो. आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात जी जी जबाबदारी मिळणार आहे ती पूर्ण पार पाडण्याकरिता मी असेल, अजमेरी भाभी असतील, डॉक्टर असतील, आमचे मित्र श्री आढाव असतील, आम्ही सर्वजण काम करणार आहोत. कारण आम्ही जो विश्वासनामा जो दिला आहे, त्या विश्वासनामात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व पूर्णत्वात नेण्याच्या आहे. का आपल्याला स्वच्छ शहर द्यायचं आहे, धूळमुक्त शहर द्यायचं आहे, पिण्याचं पाणी चांगलं द्यायचं आहे, आरोग्यासाठी काम करायचं आहे, स्ट्रीट लाईट लावायचं आहे, नदीच्या कडेला रिटेनिंग वॉल करायची आहे, तिथं जॉगिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक करायचे आहे, शहरातले ओपन स्पेस चांगले तयार करायचे आहे जिथं गार्डन होऊ शकतं. त्याचप्रमाणे बचत गटाच्या महिलांसाठी आपल्याला कायमस्वरूपी नगरपालिकेच्या जागेवर आपण स्टॉल देणार आहोत, ज्यांना त्यांची उत्पादनं वर्षभर विकता येतील. कारण आदरणीय रेणुका भाभींच्या मार्गदर्शनाखाली आता कुणी जर आपण नगर औद्योगिक वसाहतीत जाऊन बघितलं असेल तर तिथे गारमेंट क्लस्टर चालू झालेला आहे. साधारण 300 महिला कपडे शिवायचं काम करतात. मग तिथं किलर, बॉक्सर, ब्लॅकबेरी सारखे शर्ट हे इथं आपल्या इथं तयार होतात. म्हणजे हा अभिमान वाटतो आम्हाला का एवढे चांगले स्टँडर्डचे एक्सपोर्ट कामाचे ड्रेस आणि शर्ट्स आणि इथं शिवले जातात. आणि त्याच याच्यातून महिलांना रोजगार उपलब्ध होतो. तसंच अगरबत्ती बनवणं असेल, आपल्या मेणबत्ती बनवायच्या, कापूरवडी बनवायची, याचं सगळं प्रशिक्षण दिलं जातं. आणि तोच रोजगार पुढच्या भविष्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात चालू करायचा आहे. आणि महिलांसाठी तो रोजगार देऊन आपल्याला त्यांना कुठंतरी शाश्वत उत्पन्न चालू करायचं आहे. त्याचप्रमाणे शहराची जर परिस्थिती बघितली तर सगळीकडे धूळ आहे, ती धूळमुक्त करायची आहे. अशी एक ना अनेक विश्वासनामातली सर्व कामे करायची आहे. त्याचं पालकत्व आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं आहे. आणि त्याचाच काल पुनरुच्चार आपले बावनकुळे साहेबांनी पण केलेला आहे. म्हणून फार वेळ न घेता मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. मतदान करून आम्हाला निवडून दिलं म्हणजे काम झालं असं नाही. आमच्या विश्वासनाम्यात वाचा का आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही एक प्रभाग कमिटी करणार आहोत का ज्यामध्ये ती प्रभाग कमिटी दर 3 महिन्यांनी त्या प्रभागात जाऊन काम करणार आहे. त्या प्रभाग कमिटीमध्ये त्या प्रभागातले 5 ते 7 जण असतील. समजा कोणी डॉक्टर असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, वकील असेल, इंजिनियर असतील, असे 5-7 जण प्लस त्या भागातले 2 नगरसेवक व नगराध्यक्ष यांची प्रभाग कमिटी दर 3 महिन्यांनी प्रभागात जाऊन कमिटी काम करणार आहे. त्या मीटिंगला पाणी पुरवठा अधिकारी, स्वच्छतेचे अधिकारी, बांधकाम, सीओ हे सगळे हजर राहतील, जेणेकरून आपले प्रश्न हे जागेवर सुटतील. म्हणजे आपल्याला नगरपालिकेत जावं लागणार नाही, आम्ही आपल्या दारात येणार आहोत. त्याकरिता मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की ह्या परिवर्तनामध्ये आपल्या सगळ्यांची साथ लागणार आहे. नुसती आपलीच नाही तर आपले मित्र असतील, आपले मित्र बाकीचे पाहुणे रावळे असतील, संबंधी असतील, या सगळ्यांना आपण हे सगळं समजून सांगायचं आहे का आपण आत्ता 10 वर्ष मागे गेलेलो आहोत, अजून 5 वर्ष गेले तर पुढच्या पिढीचं प्रचंड नुकसान होणार आहे. म्हणून आपल्याला एक कळकळीची विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपण आपलं आशीर्वाद रूपी मत मी आणि माझ्याबरोबरचे जे 30 नगरसेवक उभे आहेत आणि ह्या प्रभागात अजमेरी भाभी आणि श्री आढाव असे आम्ही 3 जण कमळ या चिन्हावर उभे आहोत. आणि इतर प्रभागात कमळ आणि छत्री आहे आणि 4 नंबरमध्ये एक कब्बशी आहे. तर आपलं बहुमोल मत आम्हाला देऊन आम्हाला आपली सेवा करण्याकरिता निवडून द्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की ते आपण करणार आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देणार. कारण एवढं काम केल्यानंतर पुढचे 5 वर्ष आम्हाला आपलं काम करायचं आहे. म्हणून मी आपल्याला शेवटची विनंती करतो की 20 तारखेला कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, आत्ता बहिणी जसं सांगितलं आजपासून रात्री येतील, दिवसा येतील, उद्या येतील, परंतु 20 तारखेला आपण स्वतः सद्विवेक बुद्धीने जाऊन कमळ या चिन्हासमोरील 3 बटणं दाबायचे आहे. एक बटन नगराध्यक्षाचं आहे आणि 2 नगरसेवकांचे आहे. कारण हे करत असताना 3ही कमळाचे बटणं दाबायचे आहे. कारण नगराध्यक्ष आला आणि खालचं जर बहुमत नाही आलं तर उपयोग नाही, आणि नगरसेवक बहुमतात आले, नगराध्यक्ष असले तरी कामं होणार नाही. त्यामुळे मग आम्ही इथं किती बडबड केली, विश्वासनामा काढला तरी उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण आपलं बहुमोल मत कमळ या चिन्हासमोरील दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे, हे मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक, सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन,
जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811.